हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण पुठ्ठ्यापासून कार्डबोर्डपासून एक फ्रेम बनवणार आहोत. मी एक पुठ्ठा घेतला आहे आणि त्याच्यावर राऊंड राऊंड शेपच्या फ्रेम कट करून घेतलेली आहे आणि त्याच्यावर पेपर टेप लावून घेतली. तुमच्याकडे पांढरा शुभ्र कागद असेल तर तुम्ही तोही लावू शकतात. मी पेपर टेप वापरलेली आहे. आणि आपण जसा पुठ्ठा कापला त्या आकारात सुद्धा ही पेपर टेप कापून घ्यायची आणि फिनिशिंगने आपली ही फ्रेम तयार झाली. आता हा मागचा भाग आहे, याला सुद्धा पेपर टेपने फिनिश करून घ्यायचे. तिघं बाजूंना पेपर टेप लावायची आणि मधोमध सुद्धा पूर्ण पेपर टेप लावायची. वरच्या बाजूला गोल आकार आहे म्हणून आपल्याला क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं, म्हणजे गोल आकाराची फिनिशिंग व्यवस्थित येते. आता आपण फ्रेमवर मार्करच्या साहाय्याने कलर करत आहोत. मी पिवळा कलर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरा कलर करू शकता. मी मार्कर कलर घेतले. तुम्ही वॉटर कलर, स्केच पेन सगळं तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. आता मी इथं मधमाशीचं चित्र काढते. आपल्याला हे चित्र फ्रेमवर लावायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही चित्र काढू शकतात. मी हे चित्र काढून घेतलं, ते कट आउट करून घेतलं आणि त्याच्यात सुद्धा मी आता कलर भरत आहे. मी हा बारीक पुठ्ठा घेतलाय आणि त्याच्यावर मधमाशीचं चित्र काढलंय. माझ्याकडे पेपर नव्हता आणि पेपर टेप लावायचं त्याच्यावर विसरली, म्हणून ते पुठ्ठ्याचा कलर दिसतोय. तर मला बॅकग्राऊंडला पांढऱ्या कागदावर काढलेले असं दाखवण्यासाठी आजूबाजूने पांढऱ्या स्केच पेनने किंवा पांढऱ्या मार्करने त्याला कलर करावं लागलं. तुमच्याकडे जर कागद असेल किंवा पेपर टेप असेल तुम्ही आधी तो चिपकवून घेणार. मी विसरून गेली म्हणून मी आता मार्करने साईडने कलर करून घेते, व्हाईट कलर. आता माझं चित्र रंगवून झालंय. मी सगळं ठळक करून घेते ब्लॅक मार्करने. पांढऱ्या स्केच पेनने मी आउटलाईन करून घेते, म्हणजे वाटलं पाहिजे की हे प्लेन पांढऱ्या शुभ्र कागदावर काढलेलं चित्र आहे असं. त्याच्याने ते दिसायलाही सुंदर दिसेल. मी फ्रेमवर लाल कलरची फुलं काढून घेतली मार्करने आणि मधमाशीचं चित्र आहे जे कटआउट मी ते ग्लू लावून चिटकवून घेतलेलं आहे. आता फुलाच्या आकारात पुठ्ठा कापला आहे, त्याच्यावर परत पेपर टेप लावली आहे आणि त्याला कलर करून घेते आवडीच्या रंगाप्रमाणे, आपल्याला जसं आवडेल तसं. हे कटआउट सुद्धा आपल्याला त्या फ्रेमवरच लावायचं आहे. तुम्ही या फ्रेमची साईज, आकार सगळं बदलू शकता आणि तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता. तुम्ही आयताकार, मोठी, गोल, राऊंडमध्ये सगळ्या प्रकारे बनवू शकतात. मी ही छोट्या स्क्वेअरमध्ये बनवलेली आहे आणि दिसायलाही सुंदर दिसते आणि झटपट बनते. आता मी मागच्या बाजूला एका पुठ्ठ्याची स्ट्रीप लावून घेतली, त्याच्यामुळे तिथे गॅप बनेल आणि आपल्याला तिथे फोटो अडकवता येईल. म्हणून या पुठ्ठ्याच्या 3 बाजूंना मी स्ट्रीप चिकटपट्टीच्या साहाय्याने पेपर टेपच्या साहाय्याने पॅक करून घेतली व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आता आपली फ्रेम रेडी झाली, मागचा भाग रेडी झाला आणि आपण याच्यामध्ये आता फोटो टाकून घेऊया. आपली फ्रेम रेडी झाली. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली ती.